नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र दत्ताबुदाई फळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल। तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याकडे सौर ऊर्जा आहे। बऱ्याच तुम्ही जर यूट्यूब जर सर्च केलं तर तुम्हाला सिद्धकला ह्या कंपनीचे व्हिडिओ त्याचं स्ट्रक्चर कसं आहे काय आहे हे तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही। यूट्यूबवर हा पहिला व्हिडिओ आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज सिद्धकला ह्या सोलरची पूर्ण माहिती मी आज देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे काय सिद्धकला मोटर आहे, याचं 3 HP हे पाणी आहे। बघा हे 3 HP मोटर आहे, 3 HP मोटरचं हे पाणी आहे आणि ही बोर मधली मोटर आहे आपली। हे बोर मधली मोटर चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो, हो काय सिद्धकला या कंपनीचं हे पूर्ण हे स्ट्रक्चर आहे। बघा एक खालून बघा कशी मजबूती हे बघा एकदम मोठे मोठे असे सपोर्ट आहेत ह्याला खाली आणि हे फक्त 6 पाट्या आहेत। 3 HP मध्ये मोठ्या मोठ्या 6 पाट्या आहेत। तर मित्रांनो, अगोदरच्या ज्या आपल्या 3 HP जे आपले काही पहिल्या अगोदर सोलर होते ह्याला 9 पाट्या येत होत्या, पण आता ह्या पाट्याचं व्याट वाढून आलेलं आहे, त्याच्यामुळे आता ह्या फक्त 6च पाट्या यायला लागल्यात। तर एकदम सगळं हे सपोर्ट बिपोर्ट सगळे मजबूत येतं। खाली ह्याची पाईपाची फिटिंग, त्याला खाली सपोर्ट, पुन्हा एकदम खोल खड्डं खांदून हे पूर्ण हे जे पाईप आहे हे पूर्ण अखंड पाईप आहे इथपर्यंत। त्यामुळं जमिनीपासून तर ह्या उंचीपर्यंत तुम्हाला ह्या जे स्ट्रक्चर आहे ह्याला सपोर्ट ह्याचा एकदम चांगला राहतोय। तर ह्या काय एकदम भारी सोलर चालतोय। शेतकरी मित्रांनो, हे त्याचा पॅनल आहे। ह्या पॅनल मध्ये खालच्या कडीला खालून ऑन ऑफचं बटन आहे
हा बघा, खालून नुसतं फक्त बटन आहे. अगोदर दुसऱ्या याला काही याला असे बटन फिरवायचे बटन येत आहे, पण ह्याला फक्त ऑन ऑफचं बटन येत आहे. पूर्ण स्टार्टर हे एकदम मजबूती आहे, पाणी जाणार नाही, काही नाही. पुन्हा ह्याच्यामध्ये सगळं आपलं व्होल्टेज दाखवित आहे, किती व्होल्टेज मोटर तयार करायला किती घ्यायला लागली हे सगळं. आणि हे जे मोबाईलचं जे आपलं स्टार्टर आहे, मोबाईलवर पण हे आपण बंद आणि चालू करू शकतो. तर सौर ऊर्जेवरचा एकदम चांगल्या क्वालिटीचा हे पंप आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं किंवा ह्या पाट्या एकदम सरळ का ठेवल्यात, तर काल थोडीशी हवा होती आणि हवा असल्यामुळं ज्या वेळेस हवा येईल त्यावेळेस आपलं हे जे पाट्या आहेत हे अशा करायला पाहिजेत, कारण की हवेच्या दाबामुळं ते आपलं सोलर उलथून पडत नाही. तर त्यामुळं जर हवा आली तर कधी पण पाट्या अशा करायच्या आणि आपण जसं पाहिजे तसं आपला हे इकडचे जे शॉकअप असतात हे शॉकअपमध्ये तुम्ही ह्याला खाली वर इकडच्या बाजूला हे असं पूर्ण एकदम मस्तपैकी चांगल्या क्वालिटीमध्ये फिटिंग केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच ज्यांना कोणाला कंपनी निवडायची असेल त्यांनी जर सुचकाला कंपनी निवडली तरी पण चांगलं होतं. शेतकरी मित्रांनो,